निलेश घायवळ प्रकरणामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर हे सातत्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरती आरोप करत आहेत आणि रोज नवीन माहिती नवीन खुलासा करताना पाहायला मिळत आहेत। आज देखील त्यांनी नवीन फोटो व्हिडिओ समोर आणलेले आहेत जे चंद्रकांत पाटलांच्या सोबतचे काही फोटो आहेत। नेमकं काय आरोप आहे रवींद्र धंगेकरांचा तो आपण त्यांच्याकडून जाणून घेत। काय नेमके तुम्ही फोटो आता इकडे समोर काढून ठेवलेले आहेत, काय नेमकं तुम्हाला सांगायचं आहे? याच्यामध्ये काल मला आपल्याच माध्यमातून कळलं की जो समीर पाटील आहे ज्या प्रकरणापासून ही सुरुवात झाली की निलेश घायवळ यांनी जो पासपोर्ट केला तो शासकीय कागदपत्रामध्ये छेडछाड केली याच्यावर सुरुवात आहे। आणि सुरुवात केल्यानंतर मला सगळी माहिती घेतली तर समीर पाटील नावाचा व्यक्ती कोण आहे एवढं मी विचारल्यानंतर मला तो समीर पाटीलच माहीत नव्हता कोण आहे तो। तर मला माहिती केल्यानंतर मला एक समीर पाटील समोर आला आणि तो समीर पाटील समोर आल्यानंतर त्यांनी माझ्यावर जे आरोप केलेत तर ते एवढे आरोप असे केले की धंगेकर निवडणुकीत पडले, धंगेकर असं झालं, हे झालं, ते झालं। ते म्हणले ह्याला काय काळजी, हा कोण आहे म्हणून याला शोधायला गेलो तर हा समीर पाटील हा चंद्रकांत दादांचे एकदम जवळचा आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातली गुन्हेगारी हा चालवतो। एक रोज मला त्याचे पुरावे माझ्याकडे येत आहेत। हा जो फोटो आहे ना, हा जो फोटो, ह्या फोटोमध्ये साहिल तांबोळी नावाची व्यक्ती आणि हिंदू मुलीला बळजबरीने पळून आणून ह्याने लग्न केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये समीर पाटील ह्याला सपोर्ट करतो। आजही हा साहिल तांबोळी हा त्यांच्याबरोबर असतो। म्हणजे असे गुन्हेगारी कृत्य करणारी लोक ही कशी काय यांच्याबरोबर असतात। आणि लव जिहाद म्हणजे त्या टायमाला लव जिहादची आम्ही भाषा करतो त्यावेळेस समीर पाटील एका हिंदू मुलीला पळून आणून लग्न करतो आणि ही लोक सपोर्ट करतात। मग इथं काय दिसत नाही का दादांना की हा लव जिहाद होऊ शकत नाही का? म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीने राजकारण करून समीर पाटील सारखा माणूस जर म्हणत असला धंगेकरला मी काय करतो मोका लावा, अरे हा कसा काय बोलू शकतो मोका लावा, हा कोण आहे? जर लोकप्रतिनिधीच्या बाबतीत जर एक गुन्हेगार असं बोलत असेल तर आमचे पुणेकर काय बोलू शकणार नाहीत का? आणि माझी पुणेकरांना मनापासून विनंती की ह्याच्यामध्ये लक्ष घाला। निवडणुका येतील जातील, आम्ही नाही पडलो, आम्हाला मत नाही, दुःख नाही, पण आमच्या पुण्यामध्ये कोण बोलणारच नाही का? आज मला सगळ्या लोकप्रतिनिधींना आव्हान करायचं आहे, सामाजिक कार्यकर्त्यांना आव्हान करायचं आहे, तुम्ही कधीतरी पुण्यासाठी आता रस्त्यावर या आणि यावं लागणार आहे। कोण समीर पाटील कुठला येतो, काय दादागिरी करतो, पोलीस खातं त्याच्या हाताचं खेळणं झालं, अशा पद्धतीचं राजकारण ह्या पुणे शहरात होणार असेल तर त्याचा जाब पुणेकरांनी विचारला पाहिजे। आणि दादांनी तर प्रामुख्याने दादांनी ह्याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे, दादांनी ह्याचा खुलासा केला पाहिजे। हे होतं आहे कसं, हे कशी लोक येतात, हे साहिल तांबोळी बिंबोळी बघा हा फोटो तर कसे आहे ते। म्हणजे अशा पद्धतीने जर होणार असेल आणि काल तुम्ही मला म्हणत होते की घायवळांच्या एका भावाला रिव्हॉल्वरचं लायसन दिलं आहे तर त्याच्यामध्ये ह्याची सिस्टीम अशी असते की पहिल्यांदा पुणे पोलिसांना अर्ज करायचा असतो, त्या अर्जावर कोणाच्या शिफारस म्हणून आहेत ते आपण शोधलं पाहिजे आणि नंतर मंत्र्यांच्या टेबलवर कोणामार्फत हे प्रकरण गेलं आहे आणि त्यानंतर सही होते। तर त्याच कोणामार्फत तुम्हाला कोणावरती सांगायचं त्याच्यामध्ये मी तुम्हाला आज तुम्ही आलातच कमिशनर ऑफिसला गेल्यानंतर तो फॉर्म तुम्ही चेक करा आणि त्या फॉर्मवर ज्या दोघांच्या सह्या असतील त्या दोघांना पहिलं विचारा आणि मग ते मंत्र्याकडे पाठवत असतात आणि मग त्यांच्या शिफारशीनुसार मग मंत्री सही करत असतो। पण त्याच्यावर मंत्री योगेश कदमांनी हे तपासलं नाही का? कारण त्यांच्या सहीनंतर किंवा त्यांच्या आदेशानंतर सचिन घायवळला परवाना देण्यात आलेला आहे। एखाद्या लोकप्रतिनिधी एखाद्याची शिफारस केली असेल आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुद्दे मांडले असतील तर त्या लोकप्रतिनिधीवर जामीन ठेवून हा मंत्री सही करत असतो। म्हणजे जामीनची भाषा मी बोलतो पण त्याच्यावर विश्वास ठेवून मंत्री सही करत असतो। तर ह्या पूर्व ह्याचा जन्म ह्या रिव्हॉल्वरचा कुठून झाला ह्याची शोध मोहीम तुम्हाला मला घ्यावी लागेल। मी आता पेपर मागवलेत, तुम्ही माहिती घ्या की ह्या लोकप्रतिनिधींच्या ज्या सह्या लागतात, राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सह्या लागतात त्या कोणी केल्या।
पण पुणे पोलिसांनी ते अहवाल निगेटिव्ह दिल्यानंतर देखील योगेश कदमांनी तो अहवाल दिलाय. एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांनी एखादा निगेटिव्ह प्रस्ताव दिला तर तो मंत्र्याकडे जातो, त्या मंत्र्याला पावर असतात, पण तो प्रस्ताव कोणी नेला ह्याची माहिती तुम्हाला मला घ्यावी लागेल. मंत्री हा सहाय्य करत असतो, पण प्रस्ताव कोणी नेला ह्याची चौकशी झाली पाहिजे. तुम्ही सातत्याने चंद्रकांत पाटलांवरती आरोप करतायत, मात्र आता तुमच्याच पक्षातले मंत्री अडकल्याचं एकूण चित्र दिसतंय. सुषमा अंधारे देखील म्हणतायत की योगेश कदमांनी त्यांचा अधिकारांचा गैरवापर केलेला आहे. नाही, मी परत एकदा काय सांगतो की ज्या पद्धतीनं कोणी शिफारस केली ती शोधली पाहिजे. आणि मी कदम साहेबांना विनंती करणार आहे की ह्याच्यामध्ये हा तत्काळ परवाना रद्द करा. अच्छा, म्हणजे सचिन गायवळला जो शस्त्र परवाना दिला तो रद्द करण्याची मागणी अशी मी त्यांना विनंती कालच फोन करून सांगितलं की हा तत्काळ रद्द करा. नाही, पण मग परवाना रद्द होईल किंवा तो पुढचा विषय, पण हा परवाना एका गुन्हेगाराला दिला जातोय कुठलीही शहानिशा न करता. एखादा मंत्री जर अशा पद्धतीने आदेश देत असेल तर ते चुकीचं नाही वाटत का तुम्हाला? नाही, चूक ही चूकच आहे, चूक झाली असेल, पण ती जी शिफारस ज्यांनी केली त्याची माहिती मी तुम्हाला घेऊन सांगतो की जेणेकरून त्या माहितीमध्ये तुम्हाला कळेल की कोणी त्यांची शिफारस केली. एखादा आमदार एखाद्या मंत्र्याकडे जर शिफारस करत असेल तर तो मंत्री त्याची जबाबदारी त्या ज्यांनी शिफारस केली त्याच्यावर ठेवत असतो. कारण शेवटी कोणाचं तरी पत्र लागतं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने एक पक्षातला कोणी जर लोकप्रतिनिधी सांगत असेल तर त्याचा मान ठेवून ते सही करत असतात. पण ह्याच्यामध्ये कोणी त्याच्यासाठी शिफारस केली हे शोधलं पाहिजे. अच्छा, म्हणजे योगेश कदमांकडे कुठल्या आमदारांनी शिफारस केली त्यानंतर हा परवाना दिला गेला. हां, असा डायरेक्ट कधीच देत नाही, कारण एखाद्या मंत्र्याकडे कोणीतरी शिफारस करून घ्यावी लागते आणि त्या लोकप्रतिनिधीचा मान म्हणून हाच नाही सगळ्याच प्रकरणामध्ये ते सही करत असे मंत्र्यांच्या कारभाराची पद्धत असते. जरी आपण समजूया की एखाद्या लोकप्रतिनिधीने शिफारस केली असावी, पण योगेश कदम जर गृहराज्यमंत्री आहेत त्यांनी शहानिशा का नाही केली? जर एखाद्या व्यक्तीवरती गुन्हे दाखल असताना देखील त्याला शस्त्र परवाना दिला जातोय, असं कसं काय घडू शकतं? नाही, पण ह्याच्यामध्ये जी चूक झाली ती चूक असू शकते, त्याला आपण बरोबर म्हणत नाही, पण ती चूक झाली तर ती सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना. आपण समजा आम्ही लोकप्रतिनिधी एखादी सही बी होऊन जाते, पण त्याचा अर्थ की ती चूक दुरुस्त होऊ शकते आणि ती चूक दुरुस्त होणार त्याच्यामध्ये आम्ही विनंती करणार. आता थेट राजीनाम्याचीच मागणी केली जात आहे योगेश कदमांच्या. तुम्हाला वाटतं की तशा पद्धतीने राजीनामा दिला पाहिजे योगेश कदमांनी या सगळ्या प्रकारानंतर? नाही, आता याच्यामध्ये त्यांनी त्यांचा खुलासा ते करतीलच, केला बी असेल किंवा त्यांच्यापुढे जे कागदपत्र येतात त्याच्यावर ते बोलत असतात. म्हणजे समजा एखादी कागदपत्र जी आलीत त्या कागदपत्रामध्ये काय त्यांनी कागद आणलीत त्याच्यावर तो निर्णय होत असतो. निर्णय आणि त्यावेळेला ते पोलीस खात्याला विचारत असतात का नाकारलं म्हणून, ह्याच्यावर गुन्हे आहेत का नाही का, ते काय त्यांनी काय अहवाल दिला आहे त्याच्यावर ते करतात, अहवाल मागवत असतात आणि तो अहवाल शोधला पाहिजे पोलिसांनी काय अहवाल दिला. ठीक आहे, तुम्ही या सगळ्या प्रकरणानंतर आता कोथरूड पोलीस स्टेशनला जाणार आहात. नेमकं कशासाठी कोथरूड पोलीस स्टेशनला तुम्ही जात आहेत, काय नेमकं कारण आहे? नाही, मला त्या PIशी जरा चर्चा करायची की ह्याच्यामध्ये समीर पाटीलचा हस्तक्षेप किती येईन काय आहे आणि हा कोण आहे ह्याची माहिती घेतली पाहिजे. ह्याच्यामध्ये जे त्याचे कारनामे अजून लय आहेत, तो तर तुम्हाला इतकं प्रचंड तुम्हाला गुन्हेगारीचं क्षेत्र ह्याच्या आजूबाजूला घोटमळतं आहे आणि गायवाळांची सगळी गायवाळ असेल आणि महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये सगळेच गुन्हेगार ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि हा चंद्रकांत दादांचं नाव घेऊन ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात काम करतोय त्याची चौकशी झालीच पाहिजे आणि याची चौकशी एक चांगल्या न्याय संस्थेकडून केली पाहिजे. यासाठी तुम्ही कोथरूडला जाताय? मी त्या साहेबांशी चर्चा करायला जाणार की मला हे काय तुमच्या पोलीस स्टेशनला चाललं आहे ह्याची तुम्ही मला माहिती द्या. बोलणार आहे, बघू आता त्यांची वेळ मी घेतली होती पण ते फोन उचलत नाही, मी त्यांना परत फोन करणार आहे आणि जाणार आहे. तर रवींद्र धंगेकर होते, ते कोथरूड पोलीस स्टेशनला देखील जाणार आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे नाव पुढे आलेलं आहे अर्थात समीर पाटील, जे सातत्याने रवींद्र धंगेकर त्यांचं नाव घेत आहेत, जे चंद्रकांत पाटलांचे जवळचे असल्याचं आरोप केला जातोय, त्या संदर्भात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं अर्थात योगेश कदम यांच्या आदेशानंतर जो सचिन घायवळ याला परवाना दिला गेला शस्त्र परवाना तो तात्काळ रद्द करावा अशी मागणी देखील रवींद्र धंगेकर यांच्याकडून केली जाते. कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.